नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सकाळचा नाश्ता असो किंवा संक्रांतीचं हळदी-कुंकू असो, अगदी झटपट हा आपण रेशनच्या तांदळाचा नाश्ता इथे पोटभरीचा बनवू शकतो. मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या, पांढरं शुभ्र अशी ओल्या नारळाची चटणी आणि एकदम टेस्टी अशी डोसा चटणी आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेले. शक्यतो आंबोळ्या बनवताना रेशनचं तांदूळ किंवा चिकट नसणारे तांदूळ वापरायचे, म्हणजे जो आंबोळीचा पदार्थ आहे तो एकदम हलका फुलका आणि कापसावानी होते. आता इथे मी आहे ना अंदाजानेच रेशनचं तांदूळ घेतलेले आणि त्यामध्ये फक्त अर्धी वाटी मी इथे ना सफेद उडदाची डाळ घातलेली आहे. दोन्ही एकत्र करायचे आणि चांगलं चोळून आपल्याला 3-4 पाण्याने हे तांदूळ धुवून घ्यायचे. इथे मी दुसऱ्या कोणत्याही डाळी घातलेल्या नाही आहे, काहीच घातलेलं नाही आहे. फक्त अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ घातलेली आहे. साधारणतः 8-9 तास आपल्याला ना हे तांदूळ भिजायला ठेवायचं. इतकं भिजलं पाहिजे ना की असं हाताने जरी चोळलं ना तरी तांदळाचा लगेच असा तुकडा पडला पाहिजे आणि अशी लगेच हातामध्येच तिची कणी झाली पाहिजे. इतका सॉफ्ट तो इथे भिजला गेला पाहिजे. नंतर ना काय करायचं आहे आपल्याला, तांदूळ धुवायचा नाही आहे आता, कारण आपण सुरुवातीलाच तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला जितकं बारीक असं वाटता येईल ना तितकं बारीक वाटायचं आहे. अजिबात रवाळ ठेवायचं नाही आहे. मोठा तांदूळ राहायला नाही पाहिजे. एकदम बारीक असं वाटायचं. जसं आपण पीठ खालावल्यावरती त्याची पेस्ट कशी तयार होते पिठाची, तसं आपल्याला याचं पीठ वाटून घ्यायचं आहे. म्हणजे हे तांदूळ आपल्याला ना इथे वाटून घ्यायचे आहे. फक्त मी यामध्ये अर्धी वाटी डाळ का घातलेली आहे तर त्याला असा चिकटपणा यावा थोडासा, म्हणून मी तिथे डाळ घातलेली आहे. शक्यतो फक्त तांदळाच्याच आंबोळ्या खायला खूप छान लागतात आणि त्यांची चवसुद्धा वेगळी लागते. तर इथे आपण तांदूळ चांगलं असं बारीक असं दळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही. आंबोळ्याचं पीठ जास्त पातळ नसतं किंवा इडलीसारखं तितकंसं घट्टसुद्धा नसतं आणि डोशासारखं तितकंसं पातळ किंवा मिडियम घट्ट नसतं. तर इथे काय करायचं आहे, आपण व्यवस्थित हलवून घेतलेले. आता 2 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे. मीठ घातलं ना की आपल्याला पीठ इथे चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे फेटून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. आता आपण यामध्ये अगदी थोडीशी डाळ इथे वापरलेली, बाकीची आपण चण्याची मुगाची डाळ कसली वापरलेली नाही आहे. तरी पण हे पीठ आपलं चांगलं आंबणार आहे. तुम्हाला आंबल्याच्या नंतरनं दिसेल. झाकण ठेवायचे आणि साईडला ठेवायचे. 5-6 तासानंतर ना आपल्याला आंबोळ्या इथे करायला घ्यायच्या. तर सगळ्यात पहिली बटाट्याची भाजी आपण इथे बनवून घेणार आहे आंबोळ्यांसाठी. तर बटाटे इथे शिजून घेतले होते. बटाटे ना जितके बारीक तुम्हाला फोडून घेता येईल ना तेवढे बारीक बटाटे इथे ना फोडून घ्यायचे. त्यानंतर ना कढईमध्ये तेल घातले, जिरी मोहरी घातलेली, कांदा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे. कांदा आणि कढीपत्ता हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडासा तो असा कचवटच ठेवायचा, म्हणजे तेलामध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा. नंतर ना इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरीचा हे एकत्र करून मी ठेचा बनवून घेतलेला आहे. तुम्ही आलं लसूण टेचून घालू शकता, मिरच्या अशा बारीक चिरून सुद्धा घालू शकता. हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालायचे, कोथिंबीर घालायची, मीठ घालायचे, 1 चमचा साखर घालायची आणि फोडून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. आता डोशाची किंवा आंबोळ्याबरोबर खाल्ली जाणारी ना बटाट्याची भाजी एकदम अशी मऊ असते. म्हणजे कुठेही तुम्ही शोधून पाहिलं ना तर बटाट्याचा असा ढेकळा किंवा बटाट्याची फोड तुम्हाला ना शक्यतो सापडत नाही हॉटेलमध्ये गेल्यावर. इतकी ती बारीक केली जाते. मग कशी बारीक करायची, तर मॅचरचा वापर करायचा आणि मॅचरने अशी आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हलवून घेतली, झाकण ठेवायची. 5 मिनटं भाजी वाफेवरती चांगली परतून घ्यायची, म्हणजे मसाला जो असतो ना तो बटाट्यामध्ये चांगला मुरला जातो. तर इथे भाजी आपली चांगली अशी परतून झालेली आहे.
कोथिंबीर घालायची आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. आता भाजी आपण काढून घेणार आहे साईडला. तर छान अशी पिवळी रंजन अशी आपली ही आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली. तर भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. आता आपण बनवून घेणार आहे ती ओल्या नारळाची चटणी, पांढरं शुभ्र चटणी आपण इथे बनवून घेणार आहे. तर चटणीसाठी काय घेतलेलं आहे मी इथे, ओलं खोबरं लागणार आहे आपल्याला, शेंगदाणे थोडेसे भाजून वरची साल काढून घेतलेले, आलं लसूण, फुटाणा डाळ, हिरव्या मिरच्या, लिंबू आपल्याला लागणार आहे आणि कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे, म्हणजे तडका देण्यासाठी लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्रच घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू पिळून घाला. लिंबामुळे थोडीशी आंबटसर अशी चव लागते. आणि साखर 1 चमचा घाला. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला आणि थोडं पाणी घालून हे पहिलं वाटून घ्या आणि नंतर जास्त पाणी घाला आणि चांगली बारीक अशी आपल्याला इथे वाटून घ्यायची. अशी घट्टसरच ठेवायची, जास्त पातळ नका ठेवू आणि जास्त घट्टही नका ठेवू. तर या पद्धतीनेच ठेवा. तडका बनवण्यासाठी ना 1 पळीभर तेल गरम करायला ठेवलेले, त्यामध्ये जिरी मोहरी भरपूर घाला, कढीपत्ता, बेडगी मिरची आणि थोडासा हिंग घाला आणि हा तडका चटणीवरती घालून घ्या. तर या पद्धतीने आपण तडका चटणीवरती घातला गेलेला आहे. आता आपल्याला चटणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायची. तडका मी मिक्सरच्याच भांड्यात का घातला, तर तेल असं साईडला उडू नये म्हणून मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये तडका देते, म्हणजे तेल उडत नाही. तर चटणी आपली पांढरं शुभ्र बनवून तयार झालेली आहे. 5-6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकताय छान असं वरती ते फुगवून आलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी घालून थोडंसं पातळ केलेलं आहे, एवढंच केलेलं आहे. तर पीठ छान असं आंबलं गेलेलं आहे. पॅनवरती आपल्याला तेल किंवा बटर, लोणी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घालू शकता. पॅन हलकासा तापवून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, आपण आंबोळ्या करताना ना पॅन जास्त तापवला ना तरी चालतं, कारण खालून मग त्याला छान असा ब्राऊन कलर येतो. पण जास्त ब्राऊन कलर तुम्हाला जर नसेल पाहिजे ना, तर पॅन मिडियम गॅस ठेवा, पॅन मिडियम तापवा आणि आंबोळीचं पीठ घालून घ्या. आंबोळीचं पीठ आहे ना घातलं ना की ते जास्त पसरवायचं नाही, जाग्यावरतीच ते थोडंसं पळीने आपलं पसरून घ्यायचं आणि छान असे जाळीदार, तुम्हाला दिसत असेल छान अशा जाळ्या पडलेल्या आहे आंबोळ्यांना. आणि कलर जास्त मी असं डार्क भाजलेला नाही आहे, तर मी मिडियम गॅसवरती जरासा भाजून घेते. झाकण ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं, कारण आंबोळी आपण जाड बनवत असतो, डोश्यासारखी ती पातळ नसते, त्यामुळे झाकण ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं. तर या पद्धतीने मस्त अशा जाळीदार आणि कापसासारख्या मऊ लुसलुशीत ह्या आंबोळ्या होतात. खायला पण चांगल्या टेस्टी असतात. पोटभरीचा नाश्ता असतो. सकाळचा नाश्ता म्हणा किंवा संक्रांत आलेली आहे, हळदी कुंकू जर घरी बनवणार असेल तर पटकन तुम्ही रेशनच्या तांदळाचा हा नाश्ता बनवू शकता. पोटभरीचा सगळ्यांना आवडेल ही मी तुम्हाला खात्रीने सांगते. तर रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली. तुम्हाला ती आवडली असेल ना, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. बघू शकताय छान जाळी पडलेली आंबोळीला आणि मस्त मऊ झालेली, गरम आहे त्यामुळे हाताला भाजते तुटताना. आणि मस्त भाजीबरोबर चटणीबरोबर ही नाश्ता तुम्ही देऊ शकता. अगदी सगळेच खुश होतील. सकाळचा करू शकता किंवा हळदी कुंकाला सुद्धा करू शकता.